दरवर्षीप्रमाणे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीला हिंजवडीचे ग्रामदैवत असलेल्या म्हातोबा देवाची यात्रा काढण्यात येते। या यात्रेचे खास आकर्षण असणाऱ्या बगाड मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। पाहूयात त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट। म्हातोबा देवाची ही बगाड मिरवणूक सायंकाळच्या सुमारास हिंजवडी गावठाणातून वाकडच्या दिशेने निघते। आयटी पार्क अशी ओळख निर्माण केलेल्या वाकड हिंजवडीचा चेहरामोहरा बदललेला असतानाही त्याबरोबरच गावाने आपली कित्येक वर्षांची परंपराही गावकऱ्यांनी जपली आहे। हिंजवडी गावात जांभुळकर परिवाराचे मूळ 3 वाडे आहेत। दरवर्षी 3 पैकी एका वाड्यातील विवाहित सदस्याची गळकरी म्हणून निवड केली जाते। तसेच बगाड्याची संपूर्ण तयारी झाल्यावर गळकऱ्याला गावातील हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेण्यात येते। त्यानंतर त्याला बगाडावर बसवून बगाडाच्या मिरवणुकीला हिंजवडी गावठाणातून सुरुवात करण्यात आली। या मिरवणुकीसाठी लागणारे बगाडांचे लाकूड आणणाऱ्या शेलेकऱ्यांना रामनवमीला वाकड गावातील म्हातोबा मंदिरात पुजाऱ्यांच्या हस्ते खाक म्हणजेच अंगारा दिला जातो। त्यासाठी हिंजवडीतील शिवाजी चौकात जमून हिंजवडीच्या जांभुळकर वाड्यातील मानकरी शेलेकऱ्यांना खाक लावून म्हातोबाचा चांग भले असे म्हणून शेलेकरी निघतात। हे शेलेकरी यात्रेच्या 4 दिवस अगोदर मार्गस्थ होतात। ही यात्रा आमची अशी असते की गावातील जेवढे आमचे आडनावाचे लोक आहेत हा प्रत्येकाला मान प्रत्येकाच्या ठिकठिकाणी दिलेला जातो। हे बगाडाचं जे लाकूड असतं ना ते एकदम मुळशी धरणाच्या पलीकडे एक गाव आहे आमचं बारप म्हणून, तिथून आणलं जाते। हे लाकूड जवळजवळ 9-10 जोड्या म्हणजे मुलांच्या असं लाकडाला एक असं आडवं लाकूड लावायचं आणि 2 इकडं 2 मुलं म्हणजे अशा 9-10 जोड्या मिळून पायी घेऊन यायचं। इथं आल्यानंतर मारुती देवळा पुढं ठेवायचं आणि तिथं मग नारळ वगैरे फोडून पाणी घालून एक रात्रभर तिथंच असतं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सुताराच्या हाताने लाकूड एकदम नाजूक पद्धतीने बनवून त्याचा काढायला वरकाना असतो। होळीवरती गळ टोचल्यानंतरच त्याला त्या गाड्यावरती बसवतात, लटकवत नाही, गाड्यावरती झोका तयार करून त्याच्यावर बसवतात आणि साखऱ्यांचं खांडकरी असतं। होळावळ्यांचं पालखीच्या पुढं काठीला हात असतो। 4 दिवसात आडगाव बारपेच्या डोंगरावर जाऊन येथील म्हातोबा देवाची पूजा केली जाते। त्यानंतर जुने जाणकार ग्रामस्थ उंच आणि मजबूत लाकडाची निवड करून ते तोडून त्यांची पूजा केली जाते आणि बांबूच्या सहाय्याने शेलेकरांच्या खांद्यावर ठेवून हिंजवडीच्या दिशेने मार्गस्थ होतात। यात्रेच्या 1 दिवस आधी संध्याकाळी शेलेकरी हिंजवडीत दाखल होतात। त्यानंतर बगाडाची मिरवणूक काढली जाते। ही परंपरा खूपच जुनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून आमच्या गावामध्ये परंपरागत चालू आहे। जरी जग 21व्या शतकाकडे जात असेल तरी सुद्धा आपली मराठी समाजाची रूढी परंपरा संस्कृती जपणे या आजच्या पिढीचं तरुणांचं कर्तव्यच आहे। त्यामुळं हा उत्सव होणे असा आमच्या दृष्टीने तरुणांच्या किंवा असा काही चुकीचा वाटत नाही। याची वैशिष्ट्य म्हणजे आज या पंचक्रोशीतील सर्व नागरिक हे बगाडाचं लाकूड आणण्यासाठी जवळ 100 किलोमीटर पायी व 100 किलोमीटर पायी माघार येतात ते घेऊन। त्यानंतर हे बगाड एका गळकरी म्हणून एका व्यक्तीला जांभुळकराच्या व्यक्तीला मान दिला जातो। हिंजवडी गावठाणातून भूमकर वस्तीमार्गे सुमारे 2 किलोमीटरचे अंतर पार करून हजारो भाविकांसह बगाडाची मिरवणूक वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिर परिसरापर्यंत पोहोचते। त्यानंतर या ठिकाणीच मिरवणुकीची सांगता करण्यात येते। मिरवणूक वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिर परिसरात येताच गळकऱ्याला बगाडावरून खाली उतरून गळकऱ्याची पूजा अर्चा करून त्याला मंदिरात बसवतात। याप्रमाणेच दरवर्षी खंड पडू न देता या आयटी हबमध्ये ही परंपरा पार पडली जाते।